नमस्कार. आज आपण पॉडकास्ट सुरू करणार आहोत बगस्पॉटरचा पॉडकास्ट. आज आपल्यासोबत आहेत पवनजित माने सर. पवनजित माने सरांना टोटल 18 वर्षांचा आय-टी एक्सपिरियन्स आहे आणि आता ते फुल टाईम आपल्यासोबत आय-टी एम्प्लॉयीसाठी किंवा आय-टी फ्रेशर्स मुलांसाठी जे काही आय-टीमध्ये स्कॅम होत आहेत, तर त्यासाठी सोशल वर्क करत आहेत. नमस्कार पवनजित सर. नमस्ते. सर एक्झॅक्टली आय-टी फोरम जी ऑर्गनायझेशन आहे, तर ती एम्प्लॉयीला कशा पद्धतीने हेल्प करते किंवा फ्रेशर कॅन्डिडेटला? तर आय-टी फोरम आम्ही पहिल्यांदा एक प्लॅटफॉर्म म्हणून लोकांसाठी तयार केला. कारण का कसं होतं, की आय-टीमध्ये आपल्याला कुठलीच हेल्प अवेलेबल नाहीये. सरकारी अवेलेबल नाहीये किंवा आपल्याला कोणी हेल्प करणार नाही, असं बऱ्याच एम्प्लॉईजचं हे होतं, म्हणणं होतं. राइट. मग एक काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. एवढी मोठी इंडस्ट्री आहे, एवढे सगळे एम्प्लॉईज आहेत. तर ते असं होता कामा नये, की आपल्याला कुठलाही सपोर्ट नाहीये आणि ते एक मेन इंटेन्शन होतं, की एम्प्लॉईज एकत्र आणणं आणि त्यातून त्यांना जे काही कंपनीमध्ये होणारे त्रास किंवा एक्सटर्नल असतील, त्यासाठी तो एक प्लॅटफॉर्म बनवणं ओके. आणि तोच हा आय-टी फोरमचा प्लॅटफॉर्म आहे. ओके. ओके, ओके. मोस्ट ऑफ दी मुलं मुलं किंवा एम्प्लॉईज वगैरे तर कुठल्या कंप्लेंट घेऊन येतात फ्रिक्वेंटली मेज मार्केट सिच्युएशनमध्ये? मेजरली कसं आहे, की टर्मिनेशन्स किंवा टर्मिनेशन झाल्यानंतर जे कंपनी रिलिव्हिंग लेटर्स देत नाही राइट. किंवा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना होणारा त्रास किंवा त्यांचे असलेले पेंडिंग अमाउंट्स, एफ-एन-एफ वगैरे. राइट. तर हे सर्वात मेजर मुलांचे कंप्लेंट्स आहेत. आणि कसं आहे, की ह्याच्यामध्ये जर डॉक्युमेंट्स मुलांना वेळेत मिळाले नाहीत, तर त्यांना ती नेक्स्ट नोकरी मिळत नाही. त्यामुळे ते कंपनीच्या हातामध्ये अडकल्यासारखे असतात, की जर कंपनीने वेळेत डॉक्युमेंट दिले नाहीत, तर राइट. मला नेक्स्ट जॉब मिळणार नाही. हे सर्वात मेजर इश्यू तो आहे. राइट. बरोबर. जो फोर्स फायरिंग असते, फोर्स फायरिंगला मुलांनी कशा पद्धतीनं टॅकल केलं पाहिजे? किंवा त्या सिच्युएशनमध्ये मुलांनी काय करायला हवं फोर्स फायरिंगच्या कंडिशनमध्ये? आता कसं आहे, की आय-टी सेक्टरमध्ये आपण बघितलं, की आता फोर्स रेजिग्नेशनचे भरपूर प्रमाण आहे. तर ती गोष्ट ज्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा कळते, की बाबा तुम्हाला या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे किंवा तुम्हाला कंपनी डिस्कशन करायला चालू करते. राइट. तर तोच तुमचा ॲक्शन आयटम आहे. म्हणजे त्याच दिवशी तुम्ही डॉक्युमेंटेशन करायला चालू केलं पाहिजे, की बाबा ज्या मॅनेजरने तुम्हाला मेल टाकलाय, याच्यावर चर्चा करून, की बाबा आज मला तो मेल आलेला आहे आणि तुम्ही मला रेजिग्नेशन द्यायला लावताय. तर तो सर्वात मोठा एव्हिडन्स होतो. तुम्हाला ह्याच्या विरुद्ध पहिल्यांदा एव्हिडन्स कलेक्ट करायला लागतो. कारण का फोर्स रेजिग्नेशन अशी गोष्ट आहे, की आपल्याला ती लीगली जर प्रूव्ह करायची झाली, तर त्यासाठी एव्हिडन्स लागतो. म्हणून आमची कर्मचाऱ्यांना एक रिक्वेस्ट असेल, की ज्यावेळी तुम्हाला कंपनी म्हणते रेजिग्नेशन द्या किंवा तुमच्यावर दबाव टाकते, त्यावेळी सर्वात पहिलं काम तुम्ही एकतर ईमेल कम्युनिकेशन करणं, की आमच्यावरती असा दबाव येतोय आणि दुसरं म्हणजे लेबर ऑफिसमध्ये जाऊन तक्रार देणं. त्या 2 गोष्टी तुम्ही केल्या, तर तुम्ही या संकटातून वाचू शकता. ओके. म्हणजे फोर्स फायरिंगच्या वेळेस आपण कायदेशीर कारवाई करू शकतो आणि कुठली पावलं उचलायला पाहिजे आणि उचलावी की नाही फोर्स फायरिंगच्या अपोझिटमध्ये? नाही, डेफिनेटली उचलली पाहिजेत. कारण का कसं आहे, की कंपनीला वाटतं, की आपण करू ती पॉलिसी, पण तसं नसतं. कंपनीची पॉलिसी ही स्टेट गव्हर्नमेंटचे लेबर लॉज आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे लेबर लॉज ह्यांचा एक सबसेट असतो. त्यामुळे जर कंपनीने उद्या ठरवलं, की मला काही लोकांना काढायचंय, तर त्यासाठी सुद्धा सरकारने आधी पॉलिसी बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही सरकारी धोरणाच्या अनुषंगानेच ती कारवाई करायची आहे. त्यामुळे एम्प्लॉईजला माहीत पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे, की एम्प्लॉईजला अवेअरनेस पाहिजे, की तुम्ही कुठे दाद मागू शकता. राइट. जर तुम्हाला माहीत नसेल, की आपल्यावरती फोर्स रेजिग्नेशन आल्यानंतर काय करायचं, तर मग तुम्हाला कुठली ॲक्शन घेता येत नाही. त्यामुळं लेबर ऑफिस तुमच्यासाठी आहे, आय-टी फोरम आहे, बाकीचे काही ग्रुप्स असतील. तर तुम्हाला माहीत पाहिजे, की काय करायचं आपल्याला, ज्यावेळी कंपनी आपल्यावर दबाव टाकते. राइट, राइट. मोस्ट ऑफ दी मुलं बंच बंच फायर होतात. म्हणजे टोटली बंचमध्ये फायर होतात. तर त्या कंडिशनमध्ये मुलांनी तुम्ही जसं म्हणताय तशा पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. बरोबर. मल्टिपल कंडिशनमध्ये जसं की खूप एम-एन-सी कंपनीज पहिले हायर करून घेतात. हायर केल्याच्या नंतर त्यांना आठवतं की आपलं व्हेरिफिकेशन बाकी आहे, राइट? फर्स्ट टाईम जॉइनिंग करताना ते व्हेरिफिकेशन करून घेतात. बट त्यानंतर त्यानंतर ते काय करतात, की फायर करतात आफ्टर 2 मंथ, 3 मंथ, 4 मंथ. तर त्यांनी तर स्वतःची करंट कंपनी रिजिग्नेशन करून यांनी जॉइन केली. अशा कंडिशनमध्ये मुलांनी काय करायला पाहिजे? नाही म्हणजे हे जे नवीन बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आहे, जे पोस्ट बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही जॉबला लागल्यानंतर 2 महिन्याने 3 महिन्यानंतर ते करतात आणि त्यामध्ये बऱ्याच एम्प्लॉईजचे जॉब जातात. तर हे एकदम हॉरिबल आहे. कारण का आमची गव्हर्नमेंटला असेल किंवा लेबर ऑफिसला हीच रिक्वेस्ट आहे, की बी-जी-व्ही हे आधी केलं पाहिजे. तुम्ही आधी ग्रीन करा कारण का तो एक्झिस्टिंग जॉब सोडून तुमच्याकडे येतोय. राइट, राइट. आणि असं होतं, की मग ते आगीतून पोपटात गेल्यासारखं आहे राइट, का. राइट. तर एम्प्लॉईजनी लेबर ऑफिसला कंप्लेंट द्यायची आहे आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन का रेड झालंय? बऱ्याच वेळा आम्ही ह्या केसेस रिझॉल्व्ह केलेल्या आहेत, ज्यामध्ये कंपनी म्हणते, की तुझं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन रेड आहे. राइट. तर त्याचं एक्झॅक्ट कारण त्यांनी त्यांना विचारायचं आहे आणि ते कारण रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की तुमची पी-एफ एंट्रीची मिसमॅच असते. राइट. बरोबर. तर मग एम्प्लॉईजला माहीत पाहिजे, की पी-एफ ऑफिसमधून आपण ह्या एंट्रीज बदलू शकतो किंवा जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल, तर ती रेक्टिफाय करू शकतो. राइट. त्यामुळे बी-जी-व्ही रेड आहे, तर ते तिथंच एंड नाहीये. तर तुम्ही तो रिझॉल्व्ह करून घेऊ शकता, व्यवस्थित कम्युनिकेशन करून आणि कंपनीकडून ॲडिशनल टाईम मागून.
राइट, राइट. कारण बऱ्याचशा कंपन्या प्रोजेक्ट नसताना हे रिझन देऊन फायर करतात. बरोबर. सो त्या कंडिशनला आपण अशा पद्धतीने टॅकल करू शकतो. येस. ओके. रिसेंटली तुम्ही 1000 मुलांचा स्कॅम आयडेंटिफाय केलेला आहे. सो तो स्कॅम एक्झॅक्टली होता कसा? म्हणजे फ्रेशर मुलांनी पर स्टुडंटनी 2 लाख 3 लाख रुपीज एका कंपनीला पे केले. त्यानंतर त्यांना आयडेंटिफाय झालं, की बाबा हा फेक कॉल आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना कशा पद्धतीने हेल्प केली? आता काय होतं, की ह्या पर्टिक्युलर जो फ्रेशरचा स्कॅम झाला ह्याच्यामध्ये त्या मुलांचा पहिल्यांदा इंटरव्ह्यू झाला. ही सगळी मुलं LinkedIn किंवा बाकीच्या जॉब प्रोफाईल साइट्सवरती अवेलेबल होते. तर त्यांना एक छोटासा त्यांच्याकडनं एक फेक इंटरव्ह्यू घेतला आणि त्या फेक इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर पाहिजे. ऑफर लेटर पाहिजे असं त्यांना सांगण्यात आल्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागते. म्हणजे तुझं सिलेक्शन तर झालेलं आहे, तुला ऑफर पाहिजे असेल तर तुला ₹1,00,000-1,50,000 भरावे लागते. आणि त्या मुलांना असं वाटलं, की यार आपलं सिलेक्शन झाले, आता एवढी अमाउंट भरली आणि त्यांनी त्यांना पॅकेज दिलं होतं. समजा तुम्ही 1,50,000 भरले तर तुम्हाला 3.5चं पॅकेज आहे. राइट. तुम्ही 2-2.5 भरले तर तुम्हाला 5चं पॅकेज. तुम्ही 3 भरले तर तुम्हाला 7चं पॅकेज. त्यामुळे त्या मुलांनी ती रक्कम सगळीकडून गोळा करून ती रक्कम भरली आणि ते पॅकेज मिळते असं वाटलं आणि ह्या ओनरने काय सांगितलं, की तुम्हाला 2 महिन्याचं ट्रेनिंग देणार ट्रेनिंग दिलं, जुजबी ट्रेनिंग आहे. आम्ही त्या ट्रेनर्सशी पण बोललो. ते ट्रेनर्स सगळे फ्रेशर आहेत, जे 1 वर्ष 2 वर्ष आय-टीमध्ये त्यांनी काम केले. ती मुलं ट्रेनर म्हणून वापरलेली आहेत. आयडियली एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट पाहिजे, जे राइट. ट्रेनिंग देऊ शकतो. राइट. आणि त्यानंतर या मुलांना स्टायपंड दिला 2 महिन्याचा 15,000 आणि त्यानंतर या व्यक्तीकडे कोणताही प्रोजेक्ट नाहीये. ओके. ज्या पण मुलांशी बोललो, सगळेजण इंटरनल काहीतरी फेक प्रोजेक्टवरती आहेत. नुसते डॉक्युमेंट्स वाचलेले आहेत राइट. आणि एकाकडून दुसऱ्याकडे इन्फॉर्मेशन गेली, की अरे इथं जॉब मिळतोय, हे करतोय आणि ही सगळी मुलं महाराष्ट्रातल्या छोट्या सिटीजमधली आहेत. राइट. 2023-2024 चे पास आउट्स आहेत राइट. राइट. आणि जॉब मिळत नाहीये. ह्या ऑलरेडीच्या अडचणीमध्ये असताना आता त्यांनी ते पैसे पण दिलेत. राइट. त्यामुळे ह्या मुलांचं तर इतकं नुकसान झालं, कारण का त्यांचा टाईम गेला, त्यांचे पैसे गेले आणि आता त्यांना फ्युचर जॉब लागण्यासाठी फार मोठा प्रयत्न करावा लागणार आहे. राइट. बरोबर. त्यामुळे असे स्कॅमस्टर्स आपल्याला आय-टी सेक्टरमध्ये बिलकुल नको आहेत आणि Right. ह्याच्यामध्ये आम्ही ॲज अ फोरम म्हणून, आय-टी फोरम म्हणून आम्ही एवढा स्कॅम बाहेर काढू शकलो. राइट. तर राज्य सरकार असेल किंवा आपले टेक्निकल आणि हायर एज्युकेशन मिनिस्टर आहेत चंद्रकांत दादा, त्यांच्या ऑफिसने जर यात असं लक्ष घातलं, तर असे भरपूर कंपन्याज आहेत जे मुलांना फसवतात. राइट. राइट. त्याच्यावरती फार मोठा आळा बसेल. राइट. सो मोस्ट ऑफ दी ग्रामीण भागातली मुलं असतात, जे की त्यांना वाटतं की 2 लाख 3 लाख पे केल्याने आय-टी कंपनीमध्ये जॉब भेटतो. बट असं कदाचित कधीच होत नाही असं, राइट? सो मोस्ट ऑफ दी मुलं बॅकडोअरनी जायचा प्रयत्न करतात विदाऊट स्किल. तर त्या त्या एरियामध्ये त्यांना मोस्ट ऑफ दी अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी म्हणून आपण बोलतोय की स्किल डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं आहे. सो बॅकडोअरनी जायला पाहिजे का किंवा मनी पे करून कंपनीमध्ये जायला पाहिजे का? नाही, आमचं तरी आय-टी फोरम म्हणून तुम्हाला सल्ला असेल आणि आता आय-टी क्षेत्रामध्ये आम्ही इतक्या वर्ष काम केलंय. कुठेही तुम्ही पैसे भरून जाण्याच्या भानगडीत पडू नका. कारण का ते डोअर तुमचं 2 दिवसासाठी ओपन होईल, पण त्यानंतर तुम्ही अडकणार आहे 100%. राइट. आणि जे कोणी तुम्हाला फेक जॉब प्रोफाइल्स देईल किंवा तुम्हाला फेक लेटर्स देईल, त्याच्या पी-एफ एंट्रीज होणार नाहीत आणि तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीत गेला तर तुम्ही तिथे अडकणार आहात. राइट. त्यामुळे तुम्ही जे पैसे त्यांना देता त्यापेक्षा तुम्ही ते स्वतःवरती खर्च करून अपस्किल व्हा. राइट. तर तुम्हाला डेफिनेटली जॉब्स मिळतील. आणि ग्रामीण भागातून जर मुले येत असतील तर त्यांनी चौकशी करणं गरजेचं आहे. आता आम्ही ओपनली कॉल्स घेतले Twitterवरती. राइट. 5-5, 6-6 हजार मुलं जॉइन झाली आणि त्याचं मेन कारण हेच होतं, की त्यांना कळलं पाहिजे, की अशा पद्धतीने तुम्ही जर पैसे भरले तर तुम्ही अडकू शकता. राइट. तुम्हाला भरायचे तर तुम्ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जावं प्रॉपरली. तिथं बरोबर. ट्रेनिंग घ्या, सर्टिफिकेशन घ्या, सर्टिफाईड ट्रेनर्सकडून तुम्ही लर्निंग करा. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जाणार असाल, तर डेफिनेटली तुम्ही अडकणार आहात आणि फ्युचर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये तुमचा हा जॉब प्रोफाईल कुठे कामाला येणार नाही. राइट. म्हणजे अपग्रेड करूनच जायला पाहिजे. अपग्रेड करूनच गेलं पाहिजे, तरच तुम्ही टिकाव धरू शकता. राइट. सो आय-टी फॉरम नेक्स्ट प्लॅनमध्ये आय-टी फॉरमचा काय रोडमॅप असेल, जेणेकरून पूर्ण ग्रामीण भाग किंवा पूर्ण सिटीजमध्ये अवेअरनेस स्प्रेड होईल या मुलांमध्ये किंवा एम्प्लॉयीमध्ये? तर आता ही केस जशी बाहेर आली तसं आम्हाला कॉलेजेसमधनं पण कॉल आले. जे कॉलेजेसचे रिक्रुटर्स असतात त्यांच्याकडून कॉल आले, की सर तुम्ही आम्हाला फेक लिस्टची, जे फेक कंपन्यांची लिस्ट द्या, ते आम्ही बॅन करू. कारण का ह्या पर्टिक्युलर स्कॅममध्ये ही जी कंपनी ही कॉलेजेसमध्ये पण गेली होती हायरिंग करण्यासाठी. म्हणजे तुम्ही एकतर स्कॅम रन करताय आणि तुम्ही कॉलेजमध्ये जाताय आणि कॉलेजवाले ते पकडू शकले नाहीत, की हा स्कॅमस्टर आहे. राइट. आहे. तर म्हणून कॉलेजेसनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी स्पेशली कुठं स्कॅम होत आहेत किंवा कुठं मुलं पैसे देतात हे Right. बघितलं पाहिजे. आणि फोरम म्हणून आम्ही तर आता ओपनच केलं, म्हणजे हे नावं सगळी ओपनच करणार आहोत, की जेणेकरून मुलं त्यात फसू नयेत. राइट. सो कंपन्या जे स्कॅम करतायत त्यासाठी गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल आहे का? गव्हर्नमेंटनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे का? डेफिनेटली, म्हणजे कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल, आपलं प्रायव्हेट जरी असलं तरी त्यात गव्हर्नमेंटचा रोल फार इम्पॉर्टंट असतो. आता आम्ही फोरम म्हणून हे आम्ही बाहेर काढू शकलो. तर गव्हर्नमेंटचं यंत्रणा हे त्यात आली आहे. तर बाबा आम्ही उद्या म्हणू शकतो, की ऑफर लेटर जे तुम्ही देता कर्मचाऱ्यांना,
ते लेबरकडून अप्रूव्ह करून घ्या. त्याच्यावरती लेबरचा शिक्का पाहिजे, लेबरचं कॉर्डिनेशन पाहिजे. आता काय झालं, की कोणीतरी कॉन्फरन्स रूममध्ये बसतंय आणि ऑफर लेटर तयार करतंय राइट, आणि त्याच्यामुळे ती मुलं अडकतायत. राइट, जर तुमचं सगळ्या डिटेल्स व्हेरिफाईड असतील, राइट. तर अशा कंपन्या, कारण का ह्या कंपन्या सगळीकडे लिस्टेड आहेत. LinkedInवरती आहेत, सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवरती आहेत. बरोबर. मग ह्याच्यावरती सायबरचं लक्ष पाहिजे. ह्याच्यावरती हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टरचं पाहिजे. राइट. इंडस्ट्रियल मिनिस्टर येतात, IT मिनिस्टर आहेत. त्यामुळे हे सगळे पोर्टफोलिओनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. तर आमच्या बाजूने आम्ही लेबर ऑफिसला ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये देणार आहे. तिथून त्यांनी कसं पुढे टॅकल करायचं त्याच्यामध्ये आम्ही ॲक्टिव्हली रोल प्ले करू आता. ओके, ओके. सो मोस्ट ऑफ दी आय-टी फर्म मी असं ऐकलंय की टायर 2, टायर 3 सिटीमध्ये आय-टी पार्क सुरू व्हावं यासाठी प्रयत्न करते आणि खूप दिवसापासून प्रयत्न करते गव्हर्नमेंटसोबत. सो याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हे कसं आहे, आता आपण पुण्यामधलं बघितलं की टियर 1 सिटी आहे. इथं पेमेंट पण हाय असतात. कंपनीची पण कॉस्ट जास्त असते आणि मुलांना जो पगार मिळतो, त्यात त्यांचं इथं सगळ्यांचंच होतं असं नाही आहे. आय-टीमध्ये सगळ्यांनाच टॉपचे पगार नाहीत. इनिशियल जे 4-5 वर्षाची मुलं आहेत, राइट. ते फार स्ट्रगल करतात. बरोबर. तर जर आय-टी कंपन्या स्मॉल सिटीजमध्ये गेल्या, तर ते त्या शहराचा पण विकास होतो. त्याच्यामध्ये त्या मुलांना पण त्यांची घरं तिथं असतात. तर मग त्या कॉस्टमध्ये त्यांचं भागतं आणि कंपनीला पण जास्त अमाउंट पडत नाही. जे कमी पगारात तुम्हाला चांगले रिसोर्स, जे मुलं साताऱ्यात किंवा पुण्यात किंवा कोल्हापूरमध्ये आहेत, ते तिथं सुद्धा तेच डिलिव्हरी करणार जे इथे येऊन करतात. राइट, राइट. त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटला यात पार्टी करून घेतलं. आम्ही आमचे जे लीडर्स आहेत, आमचे उदयन महाराज खासदार आहेत, तर आम्ही एक गोष्ट काय इन्शुअर केली, की त्यांचा जो इलेक्शनचा अजेंडा आहे, त्याच्यावरती छोट्या शहरामध्ये आय-टी पार्क आलं पाहिजे, हा अजेंडा आयटम गेला पाहिजे. राइट, तेव्हा आता ते त्यांच्यावरती एक प्रेशर राहतं, किंवा मला हे डिलिव्हर करायचं आहे. राइट. बरोबर. आता त्यांनी पण पुढे मीटिंग घेतल्या, म्हणजे त्यांनी इलेक्शनपुरतं ते ठेवलं नाही. अश्विन वैष्णवांबरोबर मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये आम्ही आमच्याकडनं सगळे इनपुट्स दिले, की छोट्या शहरामध्ये गेलं तर किती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, किंवा असं यूएसमध्ये आहे. आता आम्ही यूएसमध्ये काम केलं, तर यूएसमध्ये तुम्ही छोट्या शहरामध्ये गेला, तर एखाद्या मोठ्या कंपनीचं पूर्ण बॅक ऑफिस तिथं असतं. राइट, त्यामुळं आता समजा फिनिक्स छोटी सिटी आहे, पण तिथं अमेरिकन एक्सप्रेसचं आमचं ऑफिस होतं. राइट. 10,000 लोकं तिथं काम करत होती. तिथला पगार आणि न्यूयॉर्कचा पगारमध्ये जमीन आसमानचा फरक होता. ओके. पण आमचं तिथं सेव्हिंग व्हायचं राइट. बरोबर. आणि आमच्यापेक्षा जास्त पगार असणाऱ्या न्यूयॉर्कमधल्या माणसाचं सेव्हिंग व्हायचं नाही. बापरे! त्यामुळे आम्हाला काय वाटायचं, की यार इथं आमचं सेव्हिंग होते, फिनिक्समध्ये राहायला काय प्रॉब्लेम आहे. राइट. तेच इथं आपल्याकडे ॲप्लिकेबल आहे. उद्या जर स्मॉल सिटीमध्ये आय-टी पार्क गेलं, एखाद्याला 40-50 जरी मिळाला, राइट. तरी त्याचं इनफ सेव्हिंग होणार आहे. त्याचे कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे, त्याच्या मुलांचं शिक्षणाचा खर्च कमी आहे, त्याचं घर तिथं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन गव्हर्नमेंटने डेफिनेटली विचार केला पाहिजे, की छोट्या शहरामध्ये आय-टी पार्क, आणि आपल्याला कॉम्पिटिशन आहे. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला तुम्हाला तेलंगणा कॉम्पिटिशन आहे, तामिळनाडू आहे, Right. बंगलोर आहे. उद्या जर ते छोट्या शहरामध्ये गेले आणि कंपन्या तिकडे गेल्या, तर आपण सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मागं पडू, हे नक्की आहे. राइट. आणि रिसेंटली तुम्ही जसं म्हणताय, जसं डिप्टी सीएम आणि सीएम फोर्स करतात की साताऱ्याला कंपन्या न्यायच्या किंवा सोलापूरला कंपन्या न्यायच्या. तर यामध्ये तथ्यता आहे का? म्हणजे जनरल विचारायचं तर. तथ्य तर आहे. म्हणजे ही चर्चा सातत्याने चालू आहे. आमच्या बाजूने आम्ही त्यांना ज्यावेळी भेटतो त्यावेळी ती रिक्वेस्ट करतो. प्लस आमचे लीडर्स आहेत, त्या सगळ्यांपर्यंत हा मुद्दा गेलाय. म्हणजे समजा आता सत्यजित तांबे असतील किंवा नगरचे हे असतील, तर त्यांना पण सातत्याने चर्चा काय असते, की तुमच्या शहरांमध्ये तुम्ही आय-टी पार्क आणताय काय? तुम्ही कमिटमेंट देताय का लोकांना? राइट. रस्ते करतो, नळ योजना करतो, तेवढ्यापर्यंत ते चालणार नाही. राइट. बरोबर. तुम्हाला मोठ्या गोष्टी आणाव्या लागतील. आणि कसं आहे, पूर्वी एम-आय-डी-सी सगळीकडे होता. एम-आय-डी-सी असताना आपण एस-ई-झेड आणले. राइट. त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. एस-ई-झेडच्या पलीकडे जाऊन तुम्हाला टॅक्स फ्री झोन करावं लागतं. राइट. राइट. आणि लीडरनी त्याची स्किल वापरून ती आय-टी पार्क तुमच्याकडे खेचून आणली पाहिजे. कंपन्या येणारच आहे. राइट. फक्त एवढं आहे, की जो प्रयत्नशील असेल त्याच्याच मतदारसंघात ती येईल. राइट. बरोबर. त्यामुळं आपला लीडर किती एफर्ट टाकतोय हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. राइट. आता तुम्ही जसं सांगितलं की यूएसचं एक्झाम्पल. सो तुम्ही 18 वर्ष यूएसमध्ये काम केलं आणि आता सोशल वर्क करताय. सो यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली, म्हणजे जॉब सोडून सोशल वर्क? हे कसं आहे, की म्हणजे माझे वडील स्वतः डी-एड बी-एड संघटनेचे अध्यक्ष होते जवळपास 20 वर्ष महाराष्ट्रात, आणि प्राचार्य होते. राजकीय त्यांना म्हणजे शिक्षण सभापती पण होते. तर आम्ही ते पहिल्यापासून बघत होतो, की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथं संघटना असणं गरजेचं आहे. राइट. संघटना नसेल तर तुम्हाला कुठेही थारा लागणार नाही. त्यामुळे आमचं पहिल्यापासून होतं, की आपण कुठेतरी जॉब करत असलो तरी सोशल वर्क तुम्ही करताय का नाही. म्हणजे मी ज्यावेळी यूएसमध्ये होतो त्यावेळी आमच्या गावातल्या लोकांना एवढं कौतुक नव्हतं. आता मी निर्मलग्राम माणेचेवाडीचं आहे. राइट. माझं गाव हे भारतामध्ये 1 नंबरची ग्रामपंचायत आहे. हे फर्स्ट इन इंडिया, आणि पुन्हा आम्ही फर्स्ट सोलार विलेज आहोत. राइट. साताऱ्याची. सातारचं ऐकलेलं. माणेचेवाडी तालुका, पाटण जिल्हा, सातारा. राइट. तर आमच्या इथे मी यूएसला असताना लोकांचं एवढं हे नव्हतं. हां, ठीक आहे, यूएसला आहे, भाऊंचा मुलगा राइट. चांगलं करतोय. पण ज्यावेळी आम्ही आय-टीचं काम करायला लागलो त्यावेळी ते म्हणले, की आता तुम्ही काहीतरी समाजासाठी करताय. त्यामुळे हे पहिल्यापासून आमच्यात होतं, की तुम्ही यू हॅव टू गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. राइट. आणि तुम्हाला जे शक्य, तुम्ही ज्या क्षेत्रात आहे तिथं तुम्हाला संघटना बांधली पाहिजे, आणि संघटना बांधल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रश्न मांडता आले पाहिजेत. आणि
बाबा राजकीय नेत्यांबरोबर मांडणार नाही, इकडेच मांडणार असं नाही. बरोबर. गव्हर्नमेंट इज देअर टू हेल्प यू. तुम्हाला त्यांच्याकडनं ते काम कसं करून घेता आलं पाहिजे. सरकार तुमचं ऐकतं, डेफिनेटली ऐकतं. म्हणजे तुम्ही अ, शेतकऱ्यांना कमिटी बनवून देता, राइट. सगळ्यांना कमिटी बनवून देता. त्याच पद्धतीने आम्ही म्हटलं तुम्ही आय-टी जे 5 लाख 10 लाख कर्मचारी आहेत, त्यांना तुम्ही कमिटी बनवून दिलीच पाहिजे आणि ते गव्हर्नमेंटने ऐकलं, आम्हाला कमिटी बनवून देईल. राइट. त्यामुळे दोन्ही बाजूने म्हणजे एकतर तुम्ही ग्राउंडवरती मांडले पाहिजेत. ॲट द सेम टाईम तुम्ही गव्हर्नमेंटकडं त्या गोष्टी मांडल्या, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकता. राइट. सो आय-टी फॉर्म लोकल लेव्हलला जे काही एम्प्लॉयी आहेत किंवा स्टुडंट आहेत, तर ते आय-टी फॉर्मशी कसे कनेक्ट करू शकतात किंवा लोकल जे काही तुमचे प्रोग्राम असतात, तर त्यामध्ये कसे इन्व्हॉल्व होऊ शकतात आणि त्यातून त्यांना काय फायदा आहे? आता काय केलं आम्ही, की प्लॅटफॉर्म आमचा ओपन ठेवला आहे. म्हणजे हा प्लॅटफॉर्म ओपन असल्यामुळे कोणी पण आम्हाला डायरेक्टली रीच आउट करतात. आमचे नंबर्स आहेत, एक 10 मुलांचे नंबर्स आम्ही शेअर केलेत. Twitter किंवा WhatsApp आहेत. ह्या सगळ्या मीडियम्सवरती आम्ही रिचेबल आहोत. कारण का आता हा जो आय-टीचा स्कॅम झाला फ्रेशर्सचा, तर खरं तर त्यांनी मिनिस्टरकडे जायला पाहिजे होतं, चंद्रकांत दादांकडे. आता ते हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर. पण त्यांना आमचं ऑप्शन सापडलं. का? तर आमचा प्लॅटफॉर्म ओपन आहे. आम्ही Twitterवरती ओपन कॉल्स घेतो. त्यामध्ये ती मुलं आली आणि त्यातून त्यांना कळलं, की यार ह्यांच्याकडे आम्ही देऊ शकतो. तर आमचं गव्हर्नमेंटला हेच आहे, की बाबा लेबर ऑफिसकडे लोकं गेली पाहिजेत. आम्ही ठीक आहे, आम्ही सपोर्ट करणारच आहे कंटिन्युअसली. लोकं आम्हाला अप्रोच करणार कारण का आम्ही सेम इंडस्ट्रीमध्ये राईट. आम्ही त्यांची भाषा बोलतो प्लस आम्ही लेबरची पण भाषा बोलू शकतो. बरोबर. त्यामुळे ती लोकं आमच्यापर्यंत येतात. राइट. पण आमची काय इच्छा आहे, की बाबा डायरेक्टली तुम्ही गव्हर्नमेंटकडे सुद्धा गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे असं नाही झालं पाहिजे, की माझ्याकडे इंडस्ट्रियल मिनिस्टर आहे आणि मला त्यांच्याकडे रीच करता येतच नाही. राइट. तर ते त्यांच्या पी-आर टीमनी त्यांनी बघितलं पाहिजे, की ही लोकं त्यांच्यापर्यंत डायरेक्टली कशी जातील. आम्ही आहे, आम्ही जीव तोडून काम करूच. पण ॲट द सेम टाईम जर ह्यांच्या गव्हर्नमेंट एजन्सीज ॲक्टिव्ह झाल्या, तर जो एम्प्लॉयीला फायदा होणार आहे, दॅट इज गोइंग टू बी 10 टाइम्स. राइट, राइट. आणि मोस्ट ऑफ दी मुलांना किंवा एम्प्लॉयीला माहितीच नाही, की गव्हर्नमेंटपर्यंत कसं रीच आउट करायचं. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा सर्वात मोठा अवेअरनेस आता जे आम्ही ओपन जे घेतो त्याचं कारणच ते म्हणजे तुम्हाला आमची व्हिडिओ दिसत असेल, की सेम गोष्ट आम्ही पुन्हा-पुन्हा किंवा बारीक-सारीक गोष्ट का सांगतो, की तुम्ही लेबरकडे तक्रार द्या. राइट. तर एम्प्लॉईजला आत्ता माहीत नाही. म्हणजे नुसतं एम्प्लॉईजला नाही. राइट. जे एम्प्लॉयर आहेत, काल आता आमची ज्यावेळी लेबर कमिशनरची इथे चर्चा झाली, तर लेबर कमिशनर समोर होते, वाळके साहेब होते, कंपनीचा ओनर होता ना आम्ही होतो. तो कंपनीचा ओनर आम्हाला सारखा सांगत होता, की माझ्या कंपनीची पॉलिसी आहे, त्याप्रमाणे मी करणार. राइट. तर सर म्हणले, "आम्ही इथं कशाला बसलोय?" राइट. बरोबर. म्हणजे तुझी पॉलिसी आहे बरोबर आहे, पण तुझी पॉलिसी ही स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेबर लॉज प्रमाणे पाहिजे. त्यामुळे तो अवेअरनेस कंपनीच्या बाजूला पण पाहिजे. मग त्यासाठी काय करता येईल, तर मग गव्हर्नमेंटने ट्रेनिंग घेतले पाहिजेत एचआरचे. एचआरला आपल्या लेबर लॉज माहीत नाहीयेत. राइट. सर्वात महत्त्वाचं मॅटर्निटी लॉ. महिलांचे जे सरकारनं लॉ तयार केला, की 6 महिने तुम्हाला पगारी सुट्टी मिळाली पाहिजे. पण ते लोकल एचआर त्या मुलीला काढायचा प्रयत्न करते. आणि पुण्याच्या लेबर कमिशनरकडे आम्ही जवळपास 50 एक अशा तक्रारी दिल्यात आणि त्या मुलींचे पैसे मिळवून दिलेत. 6 लाख, 8 लाख, 10 लाख. म्हणजे तुम्हाला एचआरला जर माहीत असते ही गोष्ट, तर हे घडलं नसतं. राइट. आणि ही खूप सीरियस गोष्ट आहे. सिरियसली. आणि आता ह्या केसमध्ये जसं तुम्ही बघितलं फ्रेशरच्या केसमध्ये तो ओनर जेलमध्ये गेला. आज तो जेलमध्ये आहे. राइट. आपल्या कायद्यामध्ये अशा तरतुदी की तुम्ही समजा एखाद्या महिलेला मॅटर्निटीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला काढलं, तुम्हाला पेमेंट तर द्यावं लागेल, पण तुम्हाला काही 3 महिन्याची जेल टर्म पण आहे त्यामुळे. बापरे! त्यामुळं एचआरला लेबर लॉज माहीत असलं पाहिजे. जसं आपण एम-एच-सी-आय-टीचं जर ट्रेनिंग करतोय, राइट. तुम्ही एचआरला लेबर लॉजचं ट्रेनिंग कंपल्सरी करा. राइट. त्यामुळे म्हणून सरकारी पॉलिसी चेंज होणं फार गरजेचं आहे. आता आज तुम्ही बघितलं असेल तर 10 तासाचं फडणवीस साहेबांनी किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 10 तास आणलेत. राइट. तर तुम्ही म्हणता की प्रायव्हेट सेक्टर आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही 10 तास आणू शकता. राइट. कालचीच न्यूज आहे. हां, तर तुम्ही 90 डेज नोटीस पिरियड कमी पण करू शकता. 45 वर आणू शकता. बरोबर. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी कायदा करताय, पण Right. आम्हाला जो फायद्याचा कायदा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अजून हात घालत नाहीये. राइट. हं. आणि हा हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्चुअली, की 90 डेज नोटीस पिरियड. मला खूप सारे मुलं म्हणजे निअर बाय 100% मुलं जे फोन करतात, की जॉब चेंज करता येत नाही. 90 डेज नोटीस पिरियड. तर याला आपण कसं टॅकल करू शकतो का? शकतो. डेफिनेटली करू शकतो. कंपनीमध्ये मध्येच हा इश्यू आहे. आता 90 डेजचं नोटीस पिरियड आम्ही श्रीकांत भारती सर आहेत म्हणजे जे बीजेपीचे एम-एल-सी आहेत. राइट. त्यांच्यामार्फत आम्ही हा विधान परिषदेमध्ये मांडला. 90 डेज नोटीस पिरियड आणि 90 डेज नोटीस पिरियड लोकांना नको आहे, 30 डेज पाहिजे. तर आता त्यांनी तो मांडल्यानंतर नागपूरचे पदवीधर आमदार उठले आणि म्हणले, "तुम्ही ह्या मॅटरमध्ये पडू नका." राइट. का तर आय-टी कंपन्यातून जातील. त्यानंतर आपले जे शशिकांत शिंदे साहेब ते उठले आणि त्यांनी समर्थन दिलं. म्हणजे बीजेपीवाल्यांनी रेस केलं, काँग्रेसने विरोध केला आणि राष्ट्रवादीच्या एका माणसाने समर्थन दिलं. म्हणजे हे सगळे म्हणजे इम्पॉर्टंट काय आहेत? कारण का तो जर लॉ चेंज होणार असेल, तर तो विधानसभेतच होणार आहे, विधान परिषदेतच होणार आहे. राइट. त्यामुळं तुमच्या लीडरला तुमचे प्रॉब्लेम्स माहीत पाहिजेत. आम्हाला पहिल्यांदा त्यांना एक्सप्लेन करायला लागलं, व्हॉट इज 90 डेज नोटीस पिरियड? बरं. आमच्यासाठी का महत्त्वाचं आहे? आणि 90 डेज नोटीस पिरियड ही सध्या एक साईडची तलवार आहे जी कंपनीच्या हातात आहे. राइट.
म्हणजे तुम्हाला काढायचं झालं तर तुम्ही एका दिवसात काढता आणि एम्प्लॉयला जायचं असेल तर तुम्ही त्याला 90 दिवस थांबवता. त्यामुळे त्याचा मुलांना कोणताही फायदा होत नाही, तोटाच होतोय. आणि ह्याच कंपन्या US 15 दिवसात लोकांना सोडतात. मी स्वतः इन्फोसिसमधून अमेरिकेमध्ये रिझाइन करून दुसरी कंपनी जॉइन केली. 15 दिवसात मी चेंज केलं. आणि इथेच सेम कंपनी बट 90 डेज. इथं सेम कंपनी आहे आणि 90 डेज. आणि ज्यावेळी आपण US ला जातो, आम्ही H-1B वरती गेलो. तिथं तुम्हाला LC घेऊन जायला लागतो, लेबर कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट. म्हणजे अमेरिकेसाठी तुम्ही लेबर आहे आणि तुम्ही तुमच्याच देशामध्ये लेबरच्या व्याख्येमध्ये बसत नाही. बरोबर. तर ही विसंगतता आहे जी चेंज होणं गरजेचं आहे. राइट. हा खूप इम्पोर्टंट आहे. बट नेक्स्ट जे महाराष्ट्राचं आय-टी फ्युचर असेल, ते कसं असेल? ग्रो होईल का? बिकॉज तुमची रिसेंटली एक न्यूज पाहिली मी, की तुम्ही एक कमेंट केली, की आपल्या पुण्यामध्ये कंपन्या दिसायला तर दिसतायत, बट हैदराबाद, बंगलोरमध्ये सेम कंपनीज 40-50% नी ग्रो होत आहेत. तर त्यामागचं काय रिझन आहे? आता मेन कसं आहे, की आपल्या गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी आहे किंवा आपलं इन्फ्रा कसं आहे, ह्याच्यावरती हे सगळं ड्राईव्ह होणार किंवा त्या स्टेट त्यांना काय अजून ॲडिशनल बेनिफिट्स देते. तर आपले आय-टी मिनिस्टर असतील किंवा इंडस्ट्रियल मिनिस्टर असतील, त्यांचं सातत्याने त्यावर लक्ष पाहिजे. तुम्ही जर तेलंगणाचा एक आय-टी मिनिस्टर बघितला, राइट. तो डायरेक्ट कंपनीला कॉल करून बोलवून घेतात आणि ट्राय करतात, की बाबा तुम्ही तिकडनं शिफ्ट होताय का, तर आमच्याकडे या. आणि ते इतके स्मार्ट आहेत, की ही इज लाइक इक्विव्हॅलंट टू अ CEO ऑफ आय-टी कंपनी आणि त्यांचे बोलणं तसं आहे. तर आपल्याला पण ते पिचिंग लागेल बाबा तुम्ही डेटा पॉइंट्स काढले पाहिजेत, की बाबा इन्फोसिस आपल्या इथं समजा 40,000 होतं आणि त्यावेळी कर्नाटकमध्ये कमी होतं. आज कर्नाटकमध्ये आपल्यापेक्षा जास्त आहे का? राइट. तामिळनाडूमध्ये जास्त आहे का? किंवा त्यांच्या स्मॉल सिटीजमध्ये गेले. मग आमच्या राज्याच्या स्मॉल सिटीमध्ये तुम्ही का नाही ग्रो झाला? ही चर्चा, हे डेटा पॉइंट्स काढले पाहिजेत. आम्ही हे काढून गव्हर्नमेंटला देतच असतो. पण गव्हर्नमेंटच्या लेव्हलला तुम्हाला ऑफिशियली डेटा मिळू शकतो. राइट. आणि ह्या कंपनीजला आपल्या राज्याने भरपूर सपोर्ट केलाय. आपल्या इथं म्हणजे स्टुडंट्स किंवा एन्व्हायर्नमेंट चांगलं आहे. राइट. पुन्हा रिसोर्सेस जे आय-टी कर्मचाऱ्यांसाठी जे रिसोर्सेस लागतात, राइट. ते एज्युकेशन चांगलं आहे किंवा ऑल ओव्हर इंडियातनं लोकं आपल्याकडे येतात. मग आपले ह्या पॉझिटिव्ह पॉईंट्स असताना जर कंपनी दुसरीकडे म्हणजे एक्सप्लोर होत असेल किंवा एक्सपांड होत असेल, तर आपल्याला ते जवळून बघितलं पाहिजे. त्यांच्याशी चर्चा करून आपल्या इथे एक्सपांड झालं पाहिजे किंवा आपल्या छोट्या शहरामध्ये गेल्या पाहिजेत त्या. राइट, राइट. सो पुणेमध्ये, पुणे आय-टी पार्कमध्ये किंवा पुणे सिटीमध्ये ऑल ओव्हर वर्ल्डमधून अप्लाय करतात मुलं. म्हणजे पुण्याला एवढं टार्गेट करतात. सो महाराष्ट्रातल्या मिनिस्टरने लक्ष द्यायला पाहिजे. बट रिसेंटली एक महाराष्ट्राचा खूप मोठा मिनिस्टर आहे, तुम्हाला माहिती पण असेल, नाव नाही घेत. तर ते म्हटले होते, की कंपनीज रेडी नाही आहेत छोट्या सिटीमध्ये जायला. तर त्या ठिकाणी आम्ही काय करायला पाहिजे? एक कंपनी कंपनी रेडी आहेत का? कंपनी रेडी आहेत. कारण का कसं आहे, की कॉस्ट सेव्हिंगचा तुमचा आता जो नेक्स्ट डेस्टिनेशन आहे, ते छोट्या शहरामध्ये जाऊनच तुमचं कॉस्ट सेव्हिंग होणार आहे. राइट. आता पुण्यामध्ये आपण बघतोय, की जे सॅलरी आहेत, अजून आम्ही त्या विषयामध्ये गेलो नाही, की मिनिमम वेजेस. राइट. आपल्या राज्यामध्ये किमान वेतनचा पण कायदा आहे राइट. आणि अजून तो आय-टीला तुम्ही बसवायचा आहे. तुम्ही जर फ्रेशरला त्याच्या स्किल सेटनं जर फक्त 15-18,000 देणार असाल आणि ते पुरेसे नाहीत, आम्ही उद्या डिमांड करू, की 25 दिले पाहिजेत. राइट. तर ह्या गोष्टी भविष्यात होणार आहेत. पण जर आपल्या स्मॉल सिटीमध्ये गेलं, कोल्हापूरमध्ये गेलं, समजा नागपूरमध्ये तुमचं एक्सपान्शन झालं, तर तुम्हाला तिथं 18-20 मध्ये त्या मुलाचं आरामात भागू शकतं. तुम्ही के-पी-ओ न्या, बी-पी-ओ न्या बरोबर. आणि तुमचं राज्य सरकारचं जे आय-टीचं काम आहे, महा-आय-टीचं काम आहे राइट. किंवा गव्हर्नमेंटचं जे आय-टी काम आहे, ते तुम्ही नेऊ शकता ना छोट्या सिटीमध्ये. त्यात तुम्ही कंडिशन देऊ शकता, की बाबा सरकारचं टेंडर ज्याला भरायचंय, त्यांना छोट्या शहरामध्ये रन करा. तर राइट. असे जे पॉलिसी चेंजेस आहेत, हे मिनिस्टर्सकडनं आले पाहिजेत. राइट. त्यांनी जर प्रयत्नशील राहिले आणि त्यांनी जर पॉलिसी तयार केल्या, तर आपल्या छोट्या शहरामध्ये जायला कोणतीही अडचण नाही. तुम्ही एक खूप चांगलं सोल्युशन दिलं, की के-पी-ओ, बी-पी-ओ जे आहेत, या कंपन्या पहिले नेऊ शकता. बिकॉज त्यांची सॅलरी 25,000-30,000 असते. आणि यूएसचं जे एक्झाम्पल दिलं तुम्ही, ते एक्झॅक्टली मॅच करताय. सो तुम्ही यूएसएमध्ये नियर बाय यूएसएमध्ये राईट? हो. तर नियर बाय 18 वर्ष तुम्ही काम केलंय. तर ती जर्नी कशी होती? आणि आता जे नवीन मुलं येत आहेत, त्यांना माहिती नाही, ग्रामीण भागातून मुलं आहेत, त्यांना माहिती नाही, की यूएसएमध्ये कसं जायचं. तर त्यांच्यासाठी रोडमॅप काय असायला पाहिजे? नाही कसं होतं, की पूर्वी जाणं थोडंसं म्हणजे ईझी आपण म्हणू शकतो. का तर बाबा त्यावेळी इनिशियल आपण आय-टीच्या डेजमध्ये होतो. आम्ही 2008 मध्ये आमचे व्हिसा वगैरे झाले. पण आता जे ट्रम्पनी पण जे रिस्ट्रिक्शन घातले, की बाबा तुम्ही बाहेरचे लोक म्हणजे आपण बरोबर. H-1B वरती का हायर केले जातात? राईट. इथला माणूस मी का घेऊ शकत नाही? पूर्वीपेक्षा ते जास्त टफ झाले. पण जर कर्मचाऱ्यांना जायचं आहे, तर तुम्हाला 10 गोष्टी माहीत पाहिजेत. तुमचं कंपनीमध्ये कनेक्ट आपण जे म्हणतो, त्या कनेक्टमध्ये काय, की तुम्हाला कुठं अपॉर्च्युनिटी आहे? कुठल्या टाईमला कुठं रिसोर्सिंग होणार आहे? Right. तर तुमचे प्रोजेक्ट यूएसला रिलेटेड आहेत का? आणि 10 तुम्ही एफर्ट मारले तर तुम्ही एकदा सक्सीड व्हाल. राईट. तुम्ही बसून तुम्हाला अपॉर्च्युनिटी बिलकुलच मिळणार नाहीये. बरोबर. तुम्हाला माहिती घेतली पाहिजे, तुम्हाला टेक्नॉलॉजिकली अपडेट झालं पाहिजे. आपल्याच कंपनीचं यूएसमध्ये कुठं ओपनिंग्ज आहेत किंवा कुठल्या स्किल सेटला जास्त डिमांड आहे, हे तुम्हाला सिनियर्सशी बोलून पण कळतं आणि
तुम्हाला प्रत्येक वेळी जे म्हणतात ना, की तुमचं कॅनव्हासिंग चांगलं पाहिजे. हे राइट. तर त्यातून तुम्हाला माहिती मिळते. तुमचं म्हणजे टेक्निकल कॅनव्हासिंग त्यांच्यावर चांगलं पाहिजे, रॅपो चांगला पाहिजे, तर तुम्हाला माहिती मिळते. आणि त्या माहितीच्या आधारेच तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं, तर तुम्ही तिकडच्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करू शकता. कंपनीला पण त्यांचे बेस्ट रिसोर्सेस पाठवायचे असतात. बरोबर. आणि बेस्ट रिसोर्स म्हणजे कोण, की जो क्लायंटशी कम्युनिकेट करू शकतो. क्लायंटकडून काम खेचून आणू शकतो. बरोबर. कारण का तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तिथे एकटे नसता. एका क्लायंटला तुम्हाला इन्फोसिस असणार, विप्रो असणार, TCS असणार, कॉग्निझंट असणार, कॅनडियन सर्व्हिस सोल्युशन असणार, म्हणजे बाहेरच्या देशाचे पण असणार. या सगळ्यांवर कॉम्पिटिशन करून तुम्हाला स्वतःच्या कंपनीसाठी तो प्रोजेक्ट खेचून आणायचा आहे. राइट. त्यामुळे तिथं जाऊन काय असं निवांत काम नाही आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटेल की लोकं बसून काम करतात, पण ते सातत्यानं कॉम्पिटिशन असते आणि तुम्ही एजवरतीच काम करता. राइट, राइट. आणि तुमची जर्नी कशी होती, की इन्फोसिसमधून तुम्ही गेले तिकडे, की कसं? मी इन्फोसिसमध्ये जाऊन 2005-04 जॉइन झालो आणि त्यावेळी कसं होतं, की मी बी मेकॅनिकल झालो होतो आणि इन्फीची ओपन एक्झाम दिली आणि इन्फीची ओपन एक्झाम त्या काळात फार टफ असायची. पण आम्हाला सिलेबस करेक्ट माहीत होता, की बाबा काही GREचे क्वेश्चन्स लागतात किंवा मॅथ्सचं लागतात. तर आमचं क्रिस्टल क्लिअर होतं. राइट. तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे, की तुम्ही ते एक्झाम कशा क्रॅक करू शकता. म्हणजे नुसतं मी करीन असं नाही. तुमचं प्रिपरेशन सॉलिड पाहिजे. तर तुम्ही डेफिनेटली मी त्यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटीचा होतो आणि त्यावेळी टॅगिंग असं होतं, की पुणे युनिव्हर्सिटी वॉज प्रेफरेबल. राइट. तर त्या सगळ्या कॉम्पिटिशनमधून आम्ही 1000तून 20 जण सिलेक्ट झालो त्यावेळी. तर तुम्हाला ही कॉम्पिटिशन क्रॅक करावीच लागेल. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत पाहिजे, की इन्फीच्या एक्झामला काय कव्हर होतं. आणि मग कंपनीमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला साऊथची मुलं आहेत, राइट. नॉर्थची मुलं आहेत. बरोबर. यांच्यावर कॉम्पिटिशन करून तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. तर आम्हाला कंपनीमध्ये जॉइन झाल्यानंतर वाटलं, यार चला IT मध्ये गेलो. त्या मुलांना आमच्यापेक्षा जास्त माहीत होतं. मग ते आमच्या आधी त्यांची ऑनसाईटची तयारी होती. आम्हाला 2 वर्षानंतर कळलं, यार ऑनसाईटसाठी काहीतरी करावं लागतं, व्हिसा भरावा लागतो. तोपर्यंत त्यांचे व्हिसा भरून झाले होते. राइट. तर असं तुम्हाला कॉम्पिटिशन जोपर्यंत नॉलेज तुम्ही ग्रास्प करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कॉम्पिटिशन कट करता येत नाही आणि बाहेरची मुलं आपल्यापेक्षा स्ट्राँग आहेत हे आपल्याला माहीत आहे. राइट. तर आपल्याला थोडा जास्त एफर्ट्स टाकून आणि आम्ही 2008ला मी USला गेलो. म्हणजे ज्यावेळी पीक रिसेशन होतं, त्या रिसेशनमध्ये मी USला गेल्यानंतर आमचे मॅनेजर म्हणले, "कुणी बोलवलं तुम्हाला इथं? ह्या टाईममध्ये कसं काय तुम्ही इथं आला?" बरोबर. तर ते सुद्धा तुम्हाला सस्टेन करून कसं तरी करून आम्ही ते सस्टेन झालो. आमच्या बरोबरचे 40 पैकी 20-25 जण परत आले. तर तुम्हाला तिथं जाऊन सुद्धा एफर्ट टाकावे लागतात. ते टिकून ठेवायला लागतं. त्यामुळे IT सेक्टरमध्ये जे म्हणतात ना कंटिन्युअसली अपग्रेड, ते आजचं नाहीये. ते आधीपासून आहे. 2005ला पण तेच होतं, 10ला पण तेच होतं. त्यावेळी समजा ऑटोमेशन होतं. आता AI आहे. त्यामुळे मुलांनी सातत्याने अपग्रेड होणं गरजेचं आहे आणि तुम्ही बसला तर तुम्हाला कधीही कंपनी कबूल करू शकते. राइट. सो ओव्हरऑल तुमची ही जर्नी होती पूर्ण. सो मुलांना काय नाही, मुलांना आपले महाराष्ट्रातली मुलं आहेत. सो मी एक किस्सा सांगतो तुम्हाला, की मला साताऱ्याच्या एका मुलाचा फोन आला आणि त्याचं आपल्या इन्स्टिट्यूटमधून प्लेसमेंट झालं होतं आणि त्याला 12,00,000चं पॅकेज होतं. सो 12,00,000चं पॅकेज होतं आणि त्यांनी मला फोन केला 3 महिन्यानंतर, "सर माझ्या आई-वडिलांना खाली पाहावं लागतंय. मला 12,00,000चं फक्त पॅकेज आहे." मी म्हटलं, "तुला पॅकेज किती पाहिजे?" "नाही," म्हणे, "सर आमच्या इकडे ॲव्हरेज पॅकेज ₹12,00,000 आहे," म्हणे. राइट. आणि आम्ही ज्या भागात राहतो म्हणजे आम्ही परभणी, हिंगोली, नांदेड, मराठवाडा रिजन. सो तिथे 7,00,000 8,00,000 खूप जास्त, म्हणजे खूप जास्त. सो साताऱ्याची मुलं खूप हाईकवरती आहेत पहिल्यापासून. पण आमच्या एरियामध्ये हे अवेअरनेस नाही, की खूप हार्ड वर्क करावं लागतं. बरोबर आहे. तर त्या मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल, की आय-टीमध्ये प्लेस व्हायचे तुम्हाला किंवा आय-टीमध्ये यायचे, तर स्वतःला अपग्रेड करण्याशिवाय पर्याय नाही. ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतील किंवा ते आता जॉब सर्च करताय, ग्रॅज्युएशन झालंय, गॅप आहे. सो या मुलांसाठी तुमचा काय संदेश असेल? मेन म्हणजे कसं आहे, की ही तुमची इंडिव्हिज्युअल जर्नी म्हणजे दुसऱ्याला किती पॅकेज आहे, हे भविष्यात तुम्ही कधीही कव्हर करू शकता आणि ते कधी कव्हर करणार तुम्ही ज्यावेळी तुम्ही तुमचे स्किल सेट्स अपग्रेड करणार. कारण का तुम्ही जर आज एका स्किल सेटवरती आहात, तुम्हाला ऑन-साइट अपॉर्च्युनिटी मिळू शकते. राइट. पण जर तुम्ही दुसऱ्याचा स्किल सेट बघत बसला किंवा त्याला किती पॅकेज आहे, त्या कॉम्पिटिशनमध्ये जाण्याची तुम्हाला कोणतीही गरज नाहीये. तुम्ही जितकं स्वतःवरती काम कराल, जितकं स्वतःला अपग्रेड कराल, तर तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटी मिळत जातात आणि एखाद्याला समजा आमच्यातली मुलं पण ज्यावेळी सोडून जायची पॅकेजवरती, त्यावेळी मी त्याला क्लिअरली विचारायचो, "अरे तुला पॅकेज समजा 2,00,000 जास्त मिळते. पण म्हणलं इथं तुझा आम्ही व्हिसा करणार आहे आणि तुझा जर व्हिसा केला, तर म्हणलं तू 40-50 लाख पुढच्या 3 वर्षामध्ये सेव्ह करशील." बरोबर. मग ते त्या मुलांना पटायचं, राइट. की "सर तुम्ही जर म्हणताय, तर ह्या 2,00,000साठी मी जात नाही, पण इथं मी सेम पगारावरती आणि तुम्ही जर व्हिसा ट्रिगर करत असाल, तर अशा अपॉर्च्युनिटीज मुलांना मिळवता आल्या पाहिजेत, राइट. की जर ही कंपनी माझा व्हिसा देते किंवा ह्या कंपनीमध्ये ही अपॉर्च्युनिटी आहे, तर तुम्ही एखाद्या ठिकाणी 4-5 वर्ष जरी टिकून राहिला, तरी तुम्हाला ती कंपनी हायर अपॉर्च्युनिटी देते किंवा तुम्हाला चांगल्या ठिकाणी पॅकेज मिळतं. कारण का कंपन्या काय बघतात, हा किती वर्ष लॉयल आहे किंवा हा काय करू शकतो आपल्यासाठी आणि तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळत जाते. राइट. त्यामुळं नुसतं एखाद्याला 12,00,000 मिळाले, तो उद्या 12 वरती अडकून राहील बरोबर. आणि तुम्ही ऑन साइटला जाल, तुम्ही 40 कमवू शकता. राइट.
बट मोस्टली मुलांना जॉब लागण्यासाठी काय करायला पाहिजे? अपग्रेड करायला पाहिजे? नाही, तुम्ही प्रॉपर इन्स्टिट्यूट्समधनं ट्रेनिंग घेतलं पाहिजे किंवा तुम्हाला त्या टाईमला कुठं-कुठं ओपनिंग्ज आहेत. बऱ्याच वेळा मुलांना ओपनिंग्जच माहीत नसतात. राइट. आता परवा दिवशी हे सगळे फ्रेशर्स आमच्याकडे जे आले होते, TCS जे जॉब स्कॅम झाला. त्यावेळी TCSमध्ये वॉक इन होतं. पण ह्यापैकी कुठल्याही मुलाला ते माहीत नव्हतं. त्यामुळे आपल्याला इन्फॉर्मेशन माहीत नाहीये असं होता कामा नये. राइट. आणि सगळ्या कंपनीच्या आता ऑनलाईन साईट्स आहेत आणि ते तुम्हाला इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत. आपल्या हातातून चान्स गेला, तर तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही अपग्रेड तर झालंच पाहिजे आणि कॉलेजमध्येच करायचं तुम्हाला. म्हणजे पास आउट झाल्यानंतर हे करायचं नाही. कॉलेजमध्ये असतानाच तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे आणि तुमच्या ज्या फॅकल्टीज आहेत, त्यांचा तुम्ही बेस्ट यूज केला पाहिजे. आपले शिक्षकांना आपल्यापेक्षा 10 पट जास्त माहीत असतं किंवा आपले जे सीनियर पास आउट झालेत 10 वर्ष पुढचे, त्यांना तुम्ही कनेक्ट झालं पाहिजे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा केली. राइट. हा खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे, की तुम्हाला कॉलेजमध्येच करायच्या या गोष्टी, बाहेर पडल्यावर नाही. बाहेर पडल्यावर नाही. बरेच मुलं काय करतात, मी पास आउट झाल्यानंतर पुण्यात येतो आणि 1 वर्ष अभ्यास करतो आणि मग हे करतो. नाही. मग तू 4 वर्ष कॉलेजमध्ये काय करतोस? बरोबर. ते 4 वर्ष कॉलेजमध्ये इथं जी मुलं आहेत ना, ती पहिल्या वर्षीच बाहेरचा कोर्स करतात. काय त्यांचं असेल ते सर्टिफिकेशन होतं. सेकंड इयरपर्यंत ते कुणाबरोबर ते कनेक्ट झालेले असतात आणि ते बाहेरचं काम घ्यायला चालू करतात. त्यामुळे आय-टीमध्ये नुसता जॉब नाही, तर तुम्ही स्वतःसुद्धा काही काम करू शकता. हे गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. राइट, राइट. हे खूप इम्पोर्टंट आहे. आणि आता ग्रामीण भागामधनं पण मुलं तुम्ही बघितलं असेल, की आय-टीचा स्कोप वाढला आहे. तर इलेक्शनला सुद्धा मुलांचा भरपूर यूज झालेला आहे. म्हणजे प्रोफाइलिंग असेल किंवा टेक्निकली डेटा कलेक्ट करण्यापासून सगळ्या गोष्टी. राइट. म्हणजे आता आपलं इंडियामध्ये नुसतं आय-टी जस्ट पॉइंट 1% आलंय. राइट. आता तुम्ही बघितलं चलानसाठी चालांसाठी पण एआय वापरायला चालू केलं. राइट. बरोबर. ना आपल्याकडे जॉब कट होणार नाहीत. आपल्याकडे स्कोप वाढणार आहे. त्या स्कोपमध्ये तुम्ही बसताय का? आणि तुम्ही कधी बसाल? ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये लागणारी ती गोष्ट स्किल सेट तुम्ही स्वतःहून शिकताय. राइट. हा खूपच इम्पोर्टंट क्वेश्चन आहे, की इंडिया सध्याच्या केसला अंडर वर्क आहे, बरोबर. सो अंडर ग्रोथ आहे, अंडर वर्क आहे. सो आय-टी कंपनी इंडियामध्ये वाढणारच आहे फ्युचरमध्ये. डेफिनेटली वाढणार आहे आणि आपलं सरकार स्वतः एक फार मोठं आय-टीचं क्लायंट असणार आहे. तर आज तुम्ही राइट. जर विचारलं, आज मी कुठल्याही इथल्या इंडस्ट्रीला विचारलं, की हिंजेवाडीमध्ये किती आय-टी कंपन्या आहेत मला सांगा आणि किती एम्प्लॉयी काउंट आहे. हा एम्प्लॉयी काउंट कोणाकडेही नाही आहे. तुम्हाला पहिल्यांदा आय-टीचा डेटाबेस करावा लागणार आहे. जर तुमच्याकडे आय-टीचा डेटाबेसच नाही आहे, तर तुम्ही आमच्यासाठी पॉलिसी कसं डिझाईन करणार? राइट. तर हे सरकारी प्रोजेक्ट आहेत. हे प्रत्येक सेक्टरमध्ये येणार आहेत. उद्या आम्ही म्हणू, की एम-पी-सी, यू-पी-सीमधनं तुम्ही आय-टी कर्मचारी का भरत नाही? राइट. तुमच्याकडे सायबर सिक्युरिटी आहे. राइट. पी-डब्ल्यू-डीमध्ये तुम्ही दुसरी माणसं भरता का? नाही. तुम्ही सिव्हिल इंजिनियर भरता. बरोबर. तुम्ही आर-टी-ओमध्ये मेकॅनिकल इंजिनियर भरता. राइट. मग तुम्ही सायबर सिक्युरिटीला कोणाला तरी ट्रेनिंग देऊन कसं काय भरू शकता? ते पण तुम्हाला भविष्यामध्ये राइट. पोस्टिंग काढाव्या लागणार आहेत. तुमचा जो डेटा आहे, त्यासाठी तुम्हाला डेटा इंजिनियर आय-टीचे तुम्हाला हे पदं भरायला आम्ही तुम्हाला लावणार आहोत. जसं आता सध्या राहुल गांधी म्हटलं, की मी एका विधानसभेचं, एका जिल्ह्याचा डेटा कॅल्क्युलेट करण्यासाठी, एनालिसिस करण्यासाठी 6 महिने लावले, बरोबर. सो इंडियाचा डेटा कॅल्क्युलेट करायचा असतील तर किती डेटा एनालिस्ट लागतील? येस. सो मोस्ट ऑफ दी ज्या काही ट्रेंडिंग फील्ड आहे, जसे की डेटा सायन्स, डेटा एनालिस्ट, एआय, AWS, सो डेटाबेस मॅनेजमेंटसाठी. सो ह्या स्किल जर का कॉलेजमध्ये मुलांना माहिती असतील तर खूप अवेअरनेस स्प्रेड होईल आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते जॉबला लागतील. आणि मोस्ट ऑफ दी सर काय होते माहिती आहे का, की मोस्ट ऑफ दी कंपनीजमध्ये AWS, डेटा सायन्स, डेटा एनालिस्ट हे ह्या टॉपिकवरती जॉब आहेत आणि अजून कॉलेजनी ते अपग्रेड केलं नाही. तर या कंडिशनमध्ये काय करायचं मुलांनी? तो मिसकनेक्ट आहेच आणि त्यासाठी इंडस्ट्री एका बाजूला काय म्हणते, की मुलं जी आहेत ती नॉन एम्प्लॉयबल आहेत. राइट. पण मग तुमच्या बाजूने तो फीडबॅक गेला पाहिजे. तुम्ही तो करिक्युलम चेंज राइट. केला पाहिजे. म्हणजे तुमच्या ज्या काही डिमांड आहेत. आता इन्फोसिस 6 महिने ट्रेनिंग देते म्हैसूरमध्ये. राइट. म्हणजे बेस्ट ट्रेनिंग सेंटर आहे त्यांचं वर्ल्डमधलं. आम्ही तिथं 6 महिने ट्रेनिंग घेतले. तर इन्फोसिस ते करू शकते. तर बाबा गव्हर्नमेंटने पण आपल्या कॉलेजेसमध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच आहेत त्या. हो. त्या तिथं तुम्ही त्या लेव्हलचं आणलं पाहिजे. तुम्ही टाय केले पाहिजेत या कंपनीज बरोबर. CSR आपण वापरतो. राजकीय कामासाठी CSR वापरण्यापेक्षा ॲक्चुअली अपग्रेड करण्यासाठीही वापरलं पाहिजे. राइट. आता आम्ही जेव्हा कंपनीशी कनेक्ट करतो तर खूप फोर्सफुली खूप रिक्वेस्ट करून आम्ही त्यांच्याकडून रिक्वायरमेंट घेतो, की बाबा तुमच्या काय रिक्वायरमेंट आहेत आम्हाला सांगा. त्यानुसार आम्ही मुलांना ट्रेन करून पाठवतो. सो हा खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे, की कॉलेजनी कंपनीजला कनेक्ट केलं पाहिजे आणि मुलांना त्यानुसारच प्रिपेअर केलं पाहिजे. कारण बाय डिफॉल्ट मुलं जॉबसाठीच काम करतात किंवा बिझनेससाठी काम करतात. तर त्या रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये असायला पाहिजे पर्सनल डेव्हलपमेंटचं. सो मोस्ट ऑफ दी फ्रेशर्स मुलं जेव्हा जॉइन होतात तर मल्टिपल कंपनीज, मोठ्या कंपनीज बॉन्ड करून घेतात. तो बॉन्ड हा व्हॅलिड असतो का? हे कसं आहे, की बॉन्ड हॅज टू बी फेअर टू बोथ पार्टीज. म्हणजे तो बॉन्ड एकतर्फी एकतर नसला पाहिजे. आपल्याकडे बॉन्ड कुठल्याही लीगल याच्यामध्ये
त्याला थारा नाही आहे, म्हणजे कारण का आपल्याकडे काही बॉन्डेड लेबर नाही आहे, त्यामुळे तो कुठेही टिकाऊ धरत नाही. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं, की समजा कंपनी तुमच्यावरती कॉस्ट स्पेंड करते 6 महिने, तर बाबा त्यांनी 1 वर्ष 2 वर्षाचे बॉन्ड आहेत. पण ते असे नाही पाहिजेत, की तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही, पण आम्ही तुम्हाला कधीही काढू शकतो. राइट. असे बॉन्ड चालणार नाहीत. किंवा आता तुम्हाला एक उदाहरण देतो. हिंजेवाडीमधली कंपनी, ती मुलगी 3 वर्ष त्यांच्यावर काम करत होती. 3 वर्ष काम केल्यानंतर तिला नवीन प्रोजेक्ट देण्यासाठी ती कंपनी म्हणली, "तुला 1 वर्षाचा बॉन्ड करावा लागेल." राइट. तर ती मुलगी तयार नव्हती. ती आम्हाला अप्रोच झालं आणि तिने काय सांगितलं, की "बाबा हा बॉन्ड इनव्हॅलिड आहे." राइट. आम्ही कंपनीवर चर्चा केली आणि मग कंपनीने ॲग्री केलं, की "ठीक आहे बाबा, हा आमच्या बाजूने चुकीचा निर्णय आहे." त्यांनी तो रिव्हर्ट केला. मग अनफेअर बॉन्ड्स आर नॉट व्हॅलिड. आणि तुम्ही जर एम्प्लॉईजला असं बॉन्डने बाइंड करून ठेवणं असेल, तर ते लीगली व्हॅलिड नाही आहे आणि त्याविरुद्ध आम्ही फोर्म म्हणून तर उचलणारच आहे. ओके. पण लेबर ऑफिस याबद्दल एकदम सतर्क आहे. तर तुम्ही एवढं कंपनीशी भांडता किंवा न्याय मिळवून देता, तर तुम्हाला आय-टी कंपनीजकडून कधी दबाव नाही येत का? नाही, ॲक्चुअली तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आम्हाला भरपूर एच-आर सुद्धा कनेक्टेड असतात. राइट. आणि ते एच-आर आम्हाला विचारतात, की "बा आमच्या इथं अशी प्रोसेस आहे, तर ही व्हॅलिड आहे का नाही आहे?" आणि मेजरली कसं आहे, की आम्ही ह्या सगळ्या एच-आर्सना एकदा मुंबईला घेऊन गेलो होतो, लेबर मिनिस्टरच्या मीटिंगबरोबर. ओके. तर आमचं काय म्हणणं आहे, की आम्ही तुम्हाला तुमच्याशी भांडायला नाही आलो. एम्प्लॉईजला जो तुमच्याकडून त्रास होतो तुमच्या चुकीच्या पॉलिसीजमुळं, तो आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये हायलाइट करून देतोय. म्हणजे तुम्हाला ॲज म्हणजे एनेबलर आहे आम्ही. मला तुमचा विरोध नाही करायचा, पण ज्या पॉलिसीज चुकीच्या आहेत, त्या तुम्हाला हायलाइट करून द्यायच्यात आणि त्या जर तुम्ही चेंज केल्या, तर तुमच्या कंपनीचा फायदा आहे. राइट. तर एक उदाहरण यात असं आहे, की एका कंपनीमध्ये अशी एक पॉलिसी होती, की 18 महिन्यानंतर तुमचा 1 महिन्याचा पगार तुमचा पेंडिंग जो ठेवला आहे, तो तुम्हाला देणार आहे. राइट. आम्ही तक्रार केली. आमच्यातला एक कोर माणूस त्यात होता, की तो म्हणाला, "नाही सर, ही पॉलिसी व्हॅलिड नाही आणि तुम्ही यावर आवाज उठवा." आम्ही लेबरला तक्रार केली. त्यांचे वकील आले. ते आम्हाला म्हणले, "तुम्हाला काय पाहिजे?" आम्ही म्हटलं, "तुम्ही ही फक्त पॉलिसी चेंज करा सर, ही पॉलिसी व्हॅलिड नाहीये. मुलं तुमच्या इथं 18 महिने 2 वर्ष थांबतायत. पण ह्या पॉलिसीमुळे त्यांना काय वाटतं, की 18 महिन्यानंतर आम्ही फ्री झालो आणि ते लगेच सोडतायत," म्हणलं. राइट. मग त्यावेळी त्यांनी आमचं ऐकलं नाही. पण 15 दिवसानंतर त्यांनी ती पॉलिसी चेंज केली आणि आम्हाला कळलं, की बाबा त्यांनी सगळ्यांचे 1-1 महिन्याचे पगार परत दिले. म्हणजे कंपनीला पण कळते, की काही-काही पॉलिसी आपल्या चुकीच्या आहेत राइट. आणि आम्ही जर त्यांना ती सांगू शकतोय, तर आम्ही त्यांच्यासाठी एक अनेबलर आहोत आणि राइट. त्यांनी ते ऐकलं पाहिजे म्हणजे. राइट. राइट. सो तुम्ही या एम्प्लॉयीच्यासाठी तुम्ही स्ट्रगल करताय, बट हिंजवडी आय-टी पार्कसाठी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पण खूप स्ट्रगल करताय. Right. सो इन्फ्रास्ट्रक्चरचा डायरेक्टली एम्प्लॉईजना आणि स्टुडंटला जे आता जॉब सर्च करताय, त्यांना किती फायदा होऊ शकतो? नाही, आपलं जर इन्फ्रा चांगला असेल, आता सर्वात मोठा प्रॉब्लेम जो इन्फ्राचा तुम्ही सगळेच बघताय. त्याच्यामध्ये कसं आहे, की तुमचे जे क्लायंट यूएसवरनं किंवा बाहेरच्या देशात यायचे, ते सुद्धा तुम्ही इकडे आणू शकत नव्हता. बरोबर. हे सगळे खराडीला जायचे मोठ्या हॉटेल्समध्ये आणि इथनं एम्प्लॉईज जायचे, तिथं डिस्कशन व्हायचे. म्हणजे आपले जे एवढे सगळे इन्फीचा तर कॅम्पस, आम्ही ह्याच कॅम्पसमध्ये होतो. तर तो कॅम्पस बघितल्यानंतर एखादा क्लायंट खुश होतो. कारण का तुम्ही कुणाला प्रोजेक्ट देणार आहे? अशा कंपनीला देणार, की ज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जबरदस्त आहे. राइट. टेक्निकली तर इन्फ्रास्ट्रक्चर आहेच, डिलिव्हर करतोय. पण तुमचं जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते सुद्धा क्लायंटवर इम्प्रेशन पडायचं. पण जर तुम्ही तुमच्या इथपर्यंत जर आणूच शकत नाही त्यांना, तर ट्रॅफिक ब्लॉक आहे. राइट. तर ॲज अ इंडस्ट्री आपलं इम्प्रेशन खराब जात होतं आणि हे फार लाँग टाईमपासून पेंडिंग आहे, हे इन्फ्रा इश्यूज. जर आपलं इन्फ्रा चांगला असेल, आता मेट्रो येते. उद्या डायरेक्टली तुम्ही एअरपोर्टवरून जर इथपर्यंत आला, तर एक फार चांगलं इम्प्रेशन जातं आणि तुमचे कॅम्पसेस म्हणजे सरकारला ह्यात काय करायचं मला सांगा? 2 रोडच तुमच्या ताब्यात आहेत. बरोबर. बाकी मोठमोठे प्लॉट आहेत ते कंपन्यांकडे आहेत. आम्ही तुमच्याकडून काय मागतोय? 2-4 रस्ते आणि फुटपाथ आणि हे. तर हे पण आपल्याला ह्या आय-टी पार्कमध्ये देऊ शकत नसू, तर मग तुम्ही कुठं देणार इन्फ्रा? बरोबर. आणि इथं 4 लाख 5 लाख एम्प्लॉईज काम करतात. ह्यूज टॅक्स कलेक्शन आहे. फंड्सचा काही तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. म्हणून बाबा सरकारी इच्छाशक्तीने आता आम्ही त्यांच्याबरोबर इतकं काम करतोय, की ॲज अ व्हॉलंटियर म्हणून. मीन्स वी आर व्हॉलंटिअरिंग फॉर समथिंग दे आर पेड फॉर. आणि आम्ही सगळं त्यांना देतो इन्फॉर्मेशन, की बाबा कुठं काय प्रॉब्लेम आहे. आता ते सकारात्मक आहेत. फक्त एवढंच आहे, की आता त्यांनी ते एंडपर्यंत नेलं पाहिजे. तर डी-सी-एम इन्व्हॉल्व आहेत, सी-एम इन्व्हॉल्व आहेत, पी-एम-आर-डी आहे. आता ते सगळे ॲज अ टीम म्हणून काम करतात. तर आम्हाला इच्छा आहे, की बाबा नेक्स्ट 2 मंथ्समध्ये तुम्ही ती स्टोरी चेंज केली पाहिजे. आणि जो आम्ही त्यांना टॅग दिला आय-टी पार्कचा वॉटर पॅक. राइट. आम्हाला सुद्धा वाईट वाटते वॉटर पार्क म्हणायला. का तर बाबा आय-टी पार्कसाठी आम्ही सुद्धा सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. तो आपलाच ब्रँड आहे. तर भविष्यामध्ये वॉटर पार्कचं आपलं बाबा बेस्ट आय-टी पार्क तुम्हाला कसं करता येईल आणि आम्ही जीव तोडून काम करणारच आहे ते होण्यासाठी. लाईटचा इश्यू आहे. आज आज एम्प्लॉईजने मला सांगितलं, की "सर इथं स्ट्रीट लाईट नाही आहे." ठीक आहे बाबा, आम्ही म्हणलं आम्ही मोजतो आणि त्यांना सांगतो. ओके. सो हे इश्यू मोस्टली महानगरपालिका नसल्यामुळे येतात. तर महानगरपालिकेचं काय स्टेटस आहे? हे महानगरपालिका अगेन इट इज गोइंग टू बी अ पॉलिटिकल डिसिजन. राइट. तर आम्ही त्यांना काय म्हणलं, की तुम्ही आम्हाला रस्ता करून द्या. मग तुम्ही महानगरपालिकेच्या मार्फत करा, हां. एम-आय-डीसीच्या मार्फत करा, नाही तर पी-एम-आर-डीच्या मार्फत करा. राइट. आणि कसं आहे, की यात आपली स्थानिक गावं इन्व्हॉल्ड आहेत. त्यांचं सुद्धा यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचं सुद्धा यात भावना सगळ्या समजून घेतल्या पाहिजेत. कारण का त्यांच्या जमिनी आहेत, धन म्हणजे. आणि त्यांना जो टॅक्स लागणार आहे,
तर त्यातून त्यांचं काय बेनिफिट होते. तर आमचं काय लक्षात येतं, किंवा आय-टी पार्क एवढ्या वर्ष आहे. पण आमची जी लोकल मुलं आहेत ती आहेत जॉबला नाही आहेत. राइट. का नाही आहेत? जर बरोबर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं येत आहेत, तर स्थानिक आमच्या हिंजवाडीची नाही आहेत, म्हाळुंगीची नाही आहेत. तर ते बाकीचे बिझनेस करतात, ठीक आहे, मान्य आहे. पण बाबा काहीतरी टक्केवारी मुलं ह्यात आली पाहिजेत. कारण का यूएसला किती गेली आपल्यातली? नाही गेली. आज आमच्या लक्षात येतं, आत्ताचे आम्ही रस्ते मागितलेत. आय-टी पार्क आपलं नाव आहे. तुम्ही मला एक पार्क दाखवा या 16 किलोमीटरमध्ये तुम्ही एक पार्क आहे जिथं तुम्ही जाऊन बसू शकता. खरं आहे. अजिबात नाही. आमच्या लक्षात आलं की इथे क्रीडांगण नाही एक पण. एकही तुम्ही अमेनिटी दिली नाही. इतक्या वर्ष 25 वर्षामध्ये तुम्ही स्थानिकांना मग काय दिलं? बरोबर. तुम्ही त्यांना क्रीडांगण दिले पाहिजे, एक चांगलं स्कूल्स दिले पाहिजे. त्यांना अपग्रेड केलं पाहिजे. आता 10-20% स्थानिक सुस्थितीत आहेत. मग ते पिक्चर म्हणजे आय-टी पार्कचे पिक्चर नाही. आमची इच्छा आहे की बाबा एखादा सिंपल मुलाला पण इथं चांगला जॉब मिळाला पाहिजे. त्यासाठी त्याचं एज्युकेशन झालं पाहिजे, त्याचं कंपन्यांवर टाय अप झालं पाहिजे आणि हे काम आपल्या लीडर्सने केलं पाहिजे. आम्ही एनेबलिंग आहोत. आम्ही सगळ्यांना अवेलेबल आहे. सगळ्या सरपंचाशी आम्ही बोलू शकतो. तर आता आम्हाला चर्चेतून लक्षात आलं की बाबा त्यांना सुद्धा बऱ्याच वर्ष बऱ्याच गोष्टी मिळालेल्या नाहीत. तर आमची अशी इच्छा आहे की बाबा त्यांना तर गोष्टी मिळाल्याच पाहिजेत. त्याचबरोबर आय-टी कर्मचाऱ्यांना सुद्धा इथलं इन्फ्रा चांगलं मिळालं पाहिजे. बाकीच्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे. राइट. सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणार आहे. आय-टी पार्क किंवा जॉब्स इन्क्रीज होणार आहेत. फक्त तुम्हाला ट्रेंड्सला पकडून राहायचं Yes. आणि नवीन टेक्नॉलॉजी ज्या येत आहेत, जसं की डेटा रिलेटेड झालं, क्लाउड रिलेटेड झालं, एआय रिलेटेड झालं, तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला अपग्रेड करून घ्यायचे, तुम्हाला शिकून घ्यायचे. सो नक्कीच तुम्हाला चांगला जॉब लागेल. सो तुम्हाला आपल्या ऑडियन्सला काय सांगायचं म्हणजे लास्ट सेंटेन्स जर सांगायचं झालं तर? आम्हाला ऑडियन्सला हे सांगायचं की तुम्ही आय-टीमध्ये किती जरी वर्ष काम केलं, तर तुम्हाला सातत्याने अपग्रेड व्हायलाच लागणार आहे. त्यामुळं असा अजिबात विचार करायचा नाही की बाबा ही टेक्नॉलॉजी आली, ती आली, काय होणार? त्या टेक्नॉलॉजी आपण कशी आत्मसात करू शकतो आणि सर्वांच्या आधी करायला लागणार तुम्हाला. जर तुमच्या आधी जर 100 रिसोर्स तयार झाले, तर मग तुम्ही 101 नंबर तुमचा कुठल्यातरी लिस्टमध्ये नाव जाणार. त्यामुळे तुम्हाला सातत्याने प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आय-टी सेक्टर हे चॅलेंजिंग आहे आपल्याला माहिती आहे. तर तुमचे जेवढे प्रयत्न, तेवढं तुमचं जॉब सेक्टरमध्ये काम सोपं जाणार आहे. आणि आम्ही ॲज अ फोरम म्हणून तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्यामुळे तुमच्यावर कुठं अनजस्टिस होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेऊ. पण तुम्ही प्रयत्नशील नसाल, तर बऱ्याच वेळा मुलं घरनं काम करतात, कंपनीनं बोलवलं तर येत नाही. सर बिलकुल चालणार नाही. जर कंपनीने तुम्हाला बोलवले, तर आम्ही युनियन म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो, की जर कंपनी तुम्हाला बोलवते, तुम्ही ऑफिसला आलं पाहिजे. कुठेही कम्युनिकेशनमध्ये चूक राहता कामा नये आणि कंपनीबरोबर सातत्याने प्रॉपर ऑफिशियल कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. सांगी-वांगी किंवा फोनवरती डिस्कशन हे अजिबात चालणार नाही. राइट. आणि जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत असेल आय-टी रिलेटेड, व्हेरिफिकेशन रिलेटेड म्हणा किंवा तुमची पेमेंट अडकून पडलेली आहे, तर तुम्ही सरांना कनेक्ट करू शकता. डेफिनेटली आम्ही हेल्प करू शकतो. राइट. सो थँक यू सर. थँक यू फॉर कमिंग. आणि थँक थँक यू सो मच. म्हणजे ह्या प्लॅटफॉर्ममधूनच लोकांना या गोष्टी कळणार आहेत. राइट. तर थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग अस. थँक यू. थँक यू सर.